कोण नाराज आहे त्यांनी तुम्हाला येऊन सांगितलं का? ऑफ द रेकॉर्ड माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलतात ना खासदार. नाही तुमच्यासारखे रोकटोक नाही. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे कुणीही कुठल्याही प्रकारची नाराजी व्यक्त केलेली नाहीये. प्रत्येक जण माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना पंतप्रधान करण्याकरता 45च्या वरती या महाराष्ट्रामध्ये जागा आणण्याकरता दिवस रात्र मेहनत करणार आहेत आणि असं काही वाद वगैरे काय नाही. आज आमचे विजयजी चौगुले यांचा वाढदिवस आहे आणि आपण पाहताय संपूर्ण नवी मुंबईमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आहेत, आरोग्य शिबिरं आहेत. आज एवढा मोठा एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, वेळ पडली तर बायपास, मोफत डायलिसिस, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, असा भरभक्कम कार्यक्रम या ठिकाणी नवी मुंबईत पाहतोय आपण. नवी मुंबईला एक उत्सवाचं स्वरूप त्यांच्या वाढदिवसानिमित्त आलेलं आहे आणि आजच्या दिवशी पुरता मर्यादित न राहता 365 दिवस ते लोकांसाठी काम करत असं त्याचं चित्र या ठिकाणची उपस्थित असलेली गर्दी पाहून आपल्याला दिसून येते. माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना पटणारा असणार आहे ही आमच्यामध्ये शिस्त आहे आणि ह्यावेळी ही लोकसभा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरताची लोकसभा आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी जो शब्द दिलेला आहे 45च्या वरती या महाराष्ट्रामधून लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत आणि ठाण्याची जागा सर्वाधिक मताने जिंकायचे, त्याकरता ती लढाई आहे. एकमेकांमध्ये रस्सीखेच वगैरे असा काही प्रकार नाही आहे. की भाजपमधून कोण इच्छुक राहणं मंदाताईंचा पण अधिकार आहे, ते आमदार आहेत, त्यामुळे ते इच्छुक राहू शकतात. त्याच्यामुळे त्याच्यावरती आम्ही काय प्रतिक्रिया देणार? त्या सिनियर आहेत. एक नातं आहे आणि ते नातं दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, कमी नाही होणार आहे. नात्यातला जो गोडवा आहे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. आणि मी नातं म्हणणार नाही की जे पालक टीम आहे, जी आपण म्हणतो शिवसेनेची पालक टीम, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची जी जवळची जी काही मंडळी आहेत त्याच्यामध्ये विजय चौगुले यांचं नाव अग्रक्रमाने आहे.